मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये फूट। शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे बंधू एकत्रित निवडणूक लढवणार, तर काँग्रेस वंचित बहुजन आघाडी सोबत एकत्र निवडणूक लढवणार। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा। रमेश चेन्नीथला यांची घोषणा। धर्म, जात, भाषा, प्रांत याला विरोध करत काँग्रेस प्रचारात उतरणार। संजय राऊतांनी शिवतीर्थावर घेतली राज ठाकरेंची भेट। युतीबाबत चर्चा झाल्याची माहिती। जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। मराठी आणि मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी राज आणि उद्धव ठाकरेंची रणनीती। जागा वाटपाचं सूत्र ठरवत असताना M2 फॅक्टरला सर्वाधिक प्राधान्य देत असल्याची माहिती। मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ॲक्शन मोडवर। मुंबईतल्या विविध शाखांना भेटी। भांडूपमधल्या शाखेलाही राज ठाकरेंची भेट। मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये फूट। शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे बंधू एकत्रित निवडणूक लढवणार, तर काँग्रेस वंचित बहुजन आघाडी सोबत एकत्र निवडणूक लढवणार। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची स्ट्रॅटेजी। लालबाग, परळ, दादर, माहीम, भायखळा, वरळी या भागामध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजप समसमान जागा लढणार। आमदारकी वाचवण्यासाठी माणिकराव कोकाटे सर्वोच्च न्यायालयात जाणार। उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत हाती येताच कोकाटे सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार। राज्यातल्या 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान सुरू। 23 नगराध्यक्ष आणि 143 सदस्य पदाच्या जागांसाठी मतदान। उद्या 21 डिसेंबरला राज्यातल्या सर्व नगरपरिषदांचा निकाल। बोगस मतदानाच्या आरोपावरून अंबरनाथमध्ये शिंदेंची शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मतदान केंद्राबाहेर राडा। वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचल्यानं पोलिसांची मध्यस्थी। कार्यकर्त्यांना पांगवलं। कोल्हापुरात अभाविपचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये राडा। विद्यापीठात विविध मागण्यांसाठी आंदोलन करताना पोलीस आणि गार्डकडनं मारहाण झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। धक्काबुक्कीचा व्हिडिओ व्हायरल। नाशिकच्या सटाणा शहरात बनावट नोटा जप्त। 4 चाकी वाहनासह 7 जणांना घेतलं ताब्यात। नेमकी रकमेची किती बनावट चलनं जप्त याबाबत अजूनही अधिकृत माहिती नाही। मुंबईत सोमवारपासून सलग 4 दिवस पाणी कपात। जलवाहिन्या जोडणीच्या कामामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होणार। पाणी जपून वापरण्याचं आवाहन। रत्नागिरी जिल्ह्यात बिबट्याची दहशत। राजापूर शहरात बिबट्याचा मुक्त संचार। बिबट्यानं पाडला पाळीव कुत्र्याचा फडशा, तर संगमेश्वरच्या शृंगारपूर गावातील घरात शिरलेला बिबट्या जेरबंद। एअरपोर्टच्या रनवेवर बसून उमेदवारांनी दिली लेखी परीक्षा। ओडिशातील संबलपूर जिल्ह्यात 87 होमगार्ड पदांसाठी 8,000हून अधिक उमेदवार। सर्वांनी एकत्र दिली परीक्षा। T20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा। सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात संघ उतरणार मैदानात। संजू सॅमसन आणि ईशान किशनची भारतीय संघात वर्णी। दुखापतीमुळे शुभमन गिलला संघातनं वगळलं।